आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 नमस्कार, शुभ प्रभात, स्वागतम स्वागतम स्वागतम. या ठिकाणी उपस्थित या पंचक्रोशीतील विद्यार्थी वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर वर्ग, शिवप्रतिष्ठान कांबळेवीर आयोजित या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या उद्घाटन समयी आपण सर्व उपस्थित जमलेला आहात. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. आपल्या सर्व विद्यार्थी वर्गांच्या आणि सर्व शाळांच्या सहकार्यामुळे आपण हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. मित्रो, एक राजा जो जनतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायासाठी आणि लोकहितासाठी लढला, एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्ठित अशा मराठा साम्राज्याला. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि विद्यार्थी मित्रो, या छत्रपती शिवाजी, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या कार्याची महती आपल्या अंगी रुजू होण्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीने या शिवप्रतिष्ठानने शिवकालीन वस्तूंचं भव्य प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून जे लाभलेले आहेत, या निंबळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय वेटे सर यांचं जोरदार टाळ्याने आपण शब्दसुमाने स्वागत करूया. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेले शिवप्रतिष्ठान कांबळेवीरचे सदस्य आणि मुंबई या ठिकाणी सुखवस्तीसाठी असणारे आणि आपल्या निगोडे गावचे रहिवासी, सिंधुदुर्गातील सुपुत्र इतिहासकार आणि ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या स्वतःच्या मेहनतीने हे शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन होत आहेत, असे आमचे मित्र आदरणीय महेशजी राहुल सर यांचंही शब्दसुमनाने स्वागत. नंतर या सर्व शाळांचे मुख्याध्यापक झाराप कांबळेवीरचे साळगावकर सर, अखेरी दांडे गाळू शाळेचे या ठिकाणी एकनाथ सावंत सर, त्यानंतर खुटवा शाळेच्या मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि मित्र, छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील आणि एक महान राजापैकी एक राजा होते, ज्यांची ख्याती आज जगाबाहेरही आहे. आणि आपण विद्यार्थी वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना कुठेतरी उजाळा देण्यासाठी कमी पडतोय. त्यांचं कार्य, त्यांची महती आपल्या समोर असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या अंगामध्ये, आपल्या अंगावर एक काटा शहारा निर्माण झाला पाहिजे. आणि त्यांच्या जे स्मृती आहे, त्यांची जी कार्यपद्धती आहे, ती जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. पुढे काही दिवसातच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती होते. मित्र, शिवजयंती जेवढ्या उत्साहाने साजरा करतो आपण, त्या साजरी करण्याबरोबर त्यांचे जे नेतृत्व गुण आहे, त्यांचे गुण आपण आत्मसात विद्यार्थी मित्रांनो करणं गरजेचं आहे. या ठिकाणी माझ्यासमोर माझी आजी, माझी विद्यार्थी आहेत. मलाही त्यांना बघून खूप आनंद होतो आहे. कारण मित्रो, व्याख्यान आपण भरपूर ऐकतो, परंतु आपल्या राजाबद्दल जी व्याख्यान आपण ऐकलं पाहिजे आणि त्या व्याख्यानातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, हा एक तुदार्थ हेतू आपला आहे. आणि त्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतोय, आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून करावं, अशी मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय. या ठिकाणी मान्यवरांनी मॅडम या मॅडम
विद्यार्थी असले का बरं वाटतं. आदरणीय महेश राऊत सर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मी ताबडतोब या कार्यक्रमाचं उद्घाटन कर फळ वाढून आपण उद्घाटन करावं. खूप खूप धन्यवाद. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. तसेच आपल्या या व्यक्तिमत्वाचे धनी असणारे आणि आपल्या सर्वांचे लाडके या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय किरण वेटे सर यांचं स्वागत या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्यामकिशोर करगुटकर सर यांनी करावं असं विनंती करतोय. दिलीपजी बैरे यांनी जोरदार टाळ्याने आपण वेटे सरांचा एक सन्मान करतोय. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उद्घाटनासाठी आलेले आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपला मनपूर्वक धन्यवाद. असे आपले इतिहासकार आदरणीय महेशजी राऊळ यांची ख्याती आणि महती आपल्याला काही वेळातच तुम्हाला कळेल. यांचा यथोचित मानसन्मान शिवप्रतिष्ठानने करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय महेश राऊळ. खूप खूप धन्यवाद महेशजी राऊळ. सांगावंसं आनंद वाटतोय की आदरणीय महेशजी राऊळ हे मुंबई स्थित आहेत, परंतु त्यांचं प्रेम हे सिंधुदुर्गावर आहे. आणि आमच्या ग्रुपमध्ये आमच्या कुठच्या संस्थेचं नाही आहे, तर त्यांचं स्वतः जतन करून ठेवलेलं आहे, स्वतः घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण एकदा वाजवूया. खूप खूप धन्यवाद. यांसाठी वाजवूया. मित्र, कार्य करत असताना समाजसेवा. धन्यवाद. विद्यार्थी प्रिय शिक्षक आदरणीय खूप खूप धन्यवाद सर, पूर्वक स्वागत. मनपूर्वक स्वागत आहे. पुष्प स्वीकारावं. शिवगिरीजी बैरे यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. आपल्या कार्याला भावी वाटचालीसाठी आपण सर्व जमलेलो आहोत. हे जे मूळ शिवप्रतिष्ठान ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना माझे मित्र श्री सुबोधजी शिरोडकर यांची आहे. आणि त्यांनी लावलेला हा छोटासा वृक्ष केव्हाच गगनाला जाऊन भिडलेला आहे. असे आपले सुबोधजी शिरोडकर, ज्यांना शिवाजींबद्दल अतिशय नितांत प्रेम आहे. उद्देशानं, कारण हे जे बीज रोवलंय ते आपले सुबोधजी शिरोडकर यांनी रोवलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचाही आपण यथोचित सत्कार करावा. धन्यवाद. आदरणीय जी बैरे जोरदार टाळ्या. खराब नंबर 1 आपण स्वागत करूया. त्या काबळीने 3 वर्ष काम करत असताना कामाची आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व माझे विद्यार्थी वर्ग यांना नमस्कार आणि जय शिवराय. जोरदार बोला जय शिवराय. अजून आवडायला पाहिजे जय शिवराय. तर मित्रांनो, समाजात काम करताना आपण आलो आणि गेलो, पण काहीतरी असं केलं पाहिजे जे आमच्या छत्रपतींनी केलं. आणि त्यामुळेच तुमच्या सर्वांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं आहे आणि ते अजरामर झाले. त्यांची न्याती तुम्हा विद्यार्थी वर्गांना कळावी आणि यातूनच तरुण पिढीने हे जाणून घ्यावं की पूर्वीचे जे काय होतं ते कसं होतं आणि त्याचं आपण जतन केलं पाहिजे. त्यासाठी शिवप्रतिष्ठान खूप कामावर सतत कार्यरत असतो. विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. मी आदरणीय वेटे सर यांना विनंती करतोय की या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग आणि उपस्थित आम्हा सर्वांना आपल्या मनोगताने मार्गदर्शन करावं. मनोगतासाठी आदरणीय वेटे सर. आदरणीय
व्यासपीठ, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्यामकिशोर करंगुटकर साहेब, सर्व सदस्य, प्रथम मी सर्वांचं अतिशय आभार मानतो, कारण माझ्यासारख्या माणसाला त्यांनी पहिलं उद्घाटक म्हणून आणलं इथे. हे सगळे माझे विद्यार्थीच आहेत, म्हणजे माझी आणि ही प्रत्येकी नातवंड माझी सगळी जवळजवळ बरीचशी माझी नातवंड आहेत इथं, आणि सर्व मान्यवर. प्रथम म्हणजे मी सुरुवातीला इथं प्रवेश केला तर मला हे सगळं एकदम मी आरावूनच गेलो, कारण मी कधी असली शस्त्र वगैरे कधी बघितली नव्हती. वेगवेगळ्या म्युझियममध्ये फिरलो, पण तात्पुरतं आपलं बघितलं, पुढे गेला. पण इथं आल्यानंतर अतिशय म्हणजे भारावून गेलो मी, म्हणजे डोळ्याचं पारणं भेटलं. कारण शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारची जी शस्त्र आहेत ती आम्हाला इथं उचलणार सुद्धा नाही अशी शस्त्र आहेत. आणि शिवाजी महाराजांनी जे 15व्या वर्षी, आता तुम्ही मला वाटतं 15 वर्षात पदार्पण केलं असेल, पण 15व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि तिथून त्यांनी जे आपल्या कार्याला सुरुवात केली, मुघलांच्या अत्याचाराला भीक न घालता त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. 27 किल्ले ताब्यात घेतले. 1645 पर्यंत त्यांनी जवळजवळ 27 किल्ले ताब्यात घेतले. नंतरच्या काळात काही किल्ले मुघलांनी त्यातले हिरावून घेतले. शिवाजी महाराज एकदा आग्र्याहून येता येता सहज ते स्वतः शिवाजी महाराज कोसळ्याच्या वेशात चालत येत होते. वाटेत एका ठिकाणी थांबले आणि एका वृद्ध महिलेच्या तिथं म्हणजे रात्र झाली होती, तिथं आश्रयाला थांबले. त्या वृद्ध महिलेनं बघितलं शिवबाना, म्हणजे त्याला माहीत नाही, शिवाजी महाराज माहीत नव्हते. मग तिथं त्यानं विचारलं, काय रे असा काय तू शिवाजी महाराजांसारखा, म्हणजे त्याला माहीत नव्हते शिवाजी महाराज आहेत ते. त्यानं 27 किल्ले जिंकले आणि पुढच्या काळात काही मुघलांना देऊन टाकले. शिवाजी महाराज शांत आहे, त्यांना काय समजेना असं काय म्हणतं, कारण का त्यांच्यातून काही किल्ले मुघलांना जिंकलेले होते. मग एकूण 1666 साली त्यांनी चिंतन केलं, काही केलं नाही, 1666 चिंतन केलं. जवळ 1670 सालापर्यंत त्यांनी चिंतन केलं, असं काय घडलं. जसं आता विद्यार्थ्यांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे. एखाद्या वेळी आपल्या हातून एखादी यश निसटतं, त्यावेळी चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. हा शिवाजी महाराज घेण्यासारखा गुण आहे. आणि नंतर 70 नंतर त्यांनी तो धडाका लावला आणि 80 पर्यंत 1680 पर्यंत त्यांनी जवळ 300 किल्ले ताब्यात घेतले. हे केवळ चिंतन करूनच घेतले. अशा या शिवाजी महाराजांचा हा गुण विद्यार्थ्यांनी, कारण 15व्या वर्षी साधं आपल्याला काय असते, आपले विचार प्रवाह असतो तो माहीत आहे, पण त्या काळात त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मग तुमच्यात सुद्धा शिवाजी महाराज संचारले पाहिजे. आमचे सगळे शिक्षक वर्ग तुमच्यात तुला शिवाजी महाराज जागृत करतायत, त्यांना योग्य ती साथ द्या. आणि त्या इथं जो आपल्या शिवप्रतिष्ठाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. असे विविध कार्यक्रम राबवून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करावं, कारण विद्यार्थी हे शेवटी नेशन बिल्डर्स आहेत. हे तुम्ही राष्ट्र उभारण्यासाठी तुमचा उपयोग होणार आहे. त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारा आणि त्याप्रमाणे अतिशय योग्य प्रकारे तुमचं यशप्राप्ती मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. मी या प्रसंगी हे शिवप्रतिष्ठानच्या सर्व सभासदांचं अतिशय आभार मानतो आणि माझे हे 4 शब्द संपले. धन्यवाद वेटे सर. आपण हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करत आहोत. कार्यक्रमाचा हेतू एकच आहे की विद्यार्थी वर्गामध्ये आणि आजच्या तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महती आणि त्यांच्या स्मृती यांना उजाळा देऊन आत्मसात करावं, हाच एक उदात्त हेतू या शिवप्रतिष्ठानचा आहे. मित्रो, या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठाचं ज्या शाळांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक म्हणा किंवा शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती सर्व संचालक यांनी आम्हाला ज्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पाठवून सहकार्य केलेलं आहे त्या शाळांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय.
संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवरांना एकत्रित सर्वांचे मी आभार मानतोय. आणि आपल्याला सुद्धा उशीर झालाय, विद्यार्थ्यांना 11 वाजता सोडायचं आहे, कारण विद्यार्थ्यांचा कालावधी 11 पर्यंत आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात ते म्हणजे आदरणीय महेशजी राऊळ यांचं व्याख्यान. आदरणीय महेशजी राऊळ यांचे व्याख्यानातूनच तुम्हाला कळेल की आदरणीय महेशजी राऊळ काय आहे. कारण ज्यांनी रायगडावर जवळजवळ 366 वेळा रायगड दौरा केला आणि रायगडावर ते गाईड करतात. थोडक्यात आपण रायगडावर एकदाच जाऊन आलेलो आहे, मी तर एकदाच गेलोय, पण सर 366 वेळा रायगड पाहिला. रायगडाची इत्थंभूत माहिती रायगडाची आहे त्यांना. असं रायगडच नाही तर महाराष्ट्रातील जेवढे किल्ले आहेत त्या सर्व किल्ल्यांची इत्थंभूत माहिती सरांना आहे. सरांकडे म्हणून सरांना इतिहासकार म्हटलं जातं. सरांकडे ज्या पुरातन ज्या काही माहिती आहे, आता या ठिकाणी डाव्या बाजूला सावंतवाडी संस्थान आहे बघा. आपण सावंतवाडी तालुक्यामध्ये राहतो, परंतु सावंतवाडी संस्थानाची माहिती आपल्याला माहिती नाही, तर ती सावंतवाडी संस्थानाची माहिती जाताना नक्कीच जाणून जावा. ही संपूर्ण माहिती त्यांच्यासोबत आहे. या व्याख्यानाला आपण सुरुवात करतोय, जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आजच्या व्याख्यानाला व्याख्यान करत आहे सिंधुदुर्गाचे सुपुत्र आदरणीय सिंधुदुर्गाचे सुपुत्र इतिहासकार आदरणीय महेशजी दादा राऊळ यांचं जोरदार टाळ्याने व्याख्यानासाठी स्वागत करतोय. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद. आज या शिवप्रतिष्ठानतर्फे जो कार्यक्रम आयोजन केलाय, अतिशय खरोखर या प्रतिष्ठानचे मी खूप खूप आभारी मानतो. कारण माझी एक खूप पहिल्यापासूनची इच्छा होती की या गावामध्ये माझं कधी एक दिवस तरी माझं व्याख्यान किंवा प्रदर्शन तरी व्हावं. मगाशी सर बोलले निगुडे गावचे सुपुत्र, तर मी निगुडे गावचा सुपुत्र नसून नेमळेचा सुपुत्र आहे. कारण नेमळे कुंभारवाडीमध्ये माझं घर, पण या मलेश्वर देवाने काय केलं माहिती आहे का मला? आमच्या निगुड्या गावचं 3 गावचं गावडं म्हणून आहे, त्या गावड्याला देऊन टाकलं तिकडे. तेव्हापासून विचार करतो मलेश्वरला मी नेहमी विचारायचो, अरे मलेश्वर मी का नेमळे गावाला येऊच नाही का? आणि एक दिवशी फोन आला मला, दुपारी 2 ते 2:30 दरम्यान काहीतरी असते, त्यावेळी फोन आला. आणि फोन आल्यावर मला बोलतात मी शिवप्रतिष्ठान कांबळेवीर मधनं बोलतोय. तर हा फोन मला माझ्या मलेश्वरचा फोन होता की तुझं मार्गदर्शन माझ्या या गावात होणार या मंडळाला पाहिजे, म्हणून या मंडळाला मी मार्गदर्शन करण्याला पहिल्या एका शब्दात होकार दिला. तर हे माझं गावचं मंडळ होतं. मला वाटलं हे मंडळ सिंधुदुर्गातलं असं प्रथम मंडळ असावं की ज्याची जिद्द आणि ज्याची एकदम मनामध्ये धडक असते ती शिवप्रतिष्ठानने घडवून दाखवली आणि ते करतं आणि उच्च शिखरावर पोहोचेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही मगाची जर तुम्ही आता टाळ्या वाजवल्या नसताना तर तुम्हाला एकदा जोरदार टाळ्या वाजवायला बोललो असतो मी. कारण असं आहे की ज्यावेळी मी वेगवेगळ्या ठिकाणी बघा व्याख्यान द्यायला जातो, हे तर माझंच व्यासपीठ, गाव माझा, मंडळ माझं, लोक माझे, माझ्या गावची मालवणी मुलं माझी. ज्यावेळी बाहेर जातो ना कधी कधी मस्त टोपी घातलेली मुलं असतात, पांढरी टोपी घातलेली, कधी कधी फेटे बांधलेली मुलं असतात. कारण जसा माझा शिवाजीराजाने जसा हा प्रांत घडवला त्याच्या वेगवेगळ्या प्रांतातली आपली मराठी माणसं आहेत. तर ज्यावेळी काही आपल्याला प्रसंग आला ना तर ही मराठी माणसं सगळी आपण एका ठिकाणी होतो बघा. तसं एकदा मी शाळेमध्ये गेलो आणि व्याख्यान द्यायला म्हणलं थोडंसं उभं राहील असं. आता उभं राहिल्यावर म्हटलं काहीतरी 1-2 इकडे तिकडे काहीतरी विचारायचं असतं ना, सेटलमेंट व्हायची असते मला. लगेच काय मी विषयाला हात घालत नाही. म्हणून गेलं भाऊ गेलो आणि मुलांना विचारलं. एका मुलाला उभा केला, बाबा उठ, मला सांग अफजल खानाचा वध कोणी केला? तो मुलगा जोर जोर रडायला लागला, सर मला 2 दिवस ताप येत होता, मी शाळेत नव्हतो, मी नाही अफजल खानाचा वध केला. तर तिथून बाजून एकाने दुसऱ्या मुलाचा हात वर आला
तो बोल सर सर मी सांगतो मला माहित आहे. हा बाबा सांग बाबा तू सांग मला कौतुक वाटतं या मुलाला उत्तर माहित आहे. बोलतो मग सर पत्क्याचं बापूस गेले 2 दिवस पाय घेऊन फिरता कोणा काळी घालतात त्यांनीच मारले नागतं. झालं तो प्रश्न तिथे सांगला. त्याने एका मुलाला विचारलं अरे मला सांग छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय आहे. सर माझी माका माहित नाही मी त्यांचं काय मी सांगू. असं हे मी तुम्हाला फक्त हसवण्यासाठी बोललो. कारण माझ्या सिंधुदुर्गाच्या शाळा आहेत ना कोकण प्रांतातल्या शाळा एवढ्या मागे नाही आहे. कोणालाही जर विचारलं कुठल्याही छत्रपतींबद्दल प्रश्न अरे फक्त नुसतं लहान मुलाला ज्याचं वय वर्ष 5 असेल आणि तो आत्ता बोलतो आणि त्याला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज की जय तो पहिलाच बोलतो. त्याला कोणी शिकवलंय सगळं. कारण हे त्यांच्या सगळं पहिल्यापासूनच राजांनी पेरून ठेवलेलं आहे. माझी कोकण प्रांताची कधीही मुलं मागे राहत नाही बघा. ज्यावेळी आम्ही तुमच्या 10वीचे रिझल्ट असतात आणि आम्ही मुंबईला असतो ना 10वीच्या रिझल्ट वेळी आम्ही आमच्या कंपनीमधनं सांगत असतो स्वाभिमानाने की यावेळी हा कोकण विभागात प्रथम आला आहे. कधी 12वीची परीक्षा होते 10वीची परीक्षा होते आता कोकण विभाग नेहमी पुढे असतो. नेहमी पुढे असतो. मग ह्याच्या मागे मेहनत कोणाशी आहे बघा. तुम्हाला शिकवणारे तुमचे शिक्षक आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे तुमचे पालक आणि तुम्ही घेतलेली मेहनत. तुम्ही अशीच मेहनत घ्यायला लागली तरी आपल्या काहीतरी ह्या सिंधुदुर्गाची प्रगती होईल. ह्या सिंधुदुर्गाची प्रगती आहे म्हणून राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून आपलं केलं बघा. आणि आज हा खास एक मोठा दिवस माझ्यासाठी आहे पण मोठ्या त्या दळव्यांसाठी खास हा दिवस आहे. कसं काय माहिती आहे का एकाच व्यासपीठावर 2 साधू होते गुडेकर भाऊजी आणि मी एकाच व्यासपीठावर. आता माझी एक लहान मुलगी आहे राधिका राहुल म्हणून. असे काय तर मी वेगवेगळे शब्द बोललो ना तिच्या समोर की ते मला परत तेच विचारते काय काय म्हणून. एक दिवशी असंच मी खेळात जमत होतो घरात मोठ्या मुलीशी. आम्ही तिथे असताना म्हटलं आम्ही पहिला विट्टी दांडू खेळायचो करट्यांचा खेळ असायचो आणि देवा तुझा कुठला खेळ तो असं बोललो. तर ही मला विचारते आणि देवा तुझा खेळ तो हा कुठला खेळ. तसं तिच्या समोर एक दिवशी बोललो साडू साडू असं बोलणं चालू होतं आणि मला होते पप्पा पप्पा हे साडू म्हणजे काय नाही तर समजत नाही घबरावतो. पहिलं नाही मला म्हणजे साडू म्हणजे काय ते पहिलं सांगा. नंतर तिला मी वैतागून सांगितलं एकाच कंपनीने फसवलेली 2 गिरायकं म्हणजे साडू. तर मित्रांनो हे सगळं तुमचं हसवण्यासाठी झालं. खरं तर आपण बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नेहमी पुस्तकामध्ये वाचतो. इतिहास सगळ्यांना माहित असतो पण काहीतरी जरा वेगळा इतिहास ऐकूया. व्याख्यान असतं तर व्याख्यान असतं ते आपल्याला इकडे बहुतेक ठिकाणी होत आहे आणि झालं तर ते कुठून सावंतवाडी सिटीमध्ये वेंगुर्ला सिटीमध्ये पण ग्रामीण भाग मात्र ते बाजून त्याला काहीच नाही विचारायला. आणि व्याख्यान करते कुठून लांबून लांबून आणले जातात. हा जसे की सिंधुदुर्गामध्ये सगळे गायब कोणच नाही. पण सिंधुदुर्गाची जाण ठेवायला सिंधुदुर्गाचा मंडळ लागतो आणि ते हे प्रतिष्ठान काम करतात. म्हणून आज तुमच्याकडून सिंधुदुर्गाचा प्रतिष्ठान बोलतोय बघा. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. जे देखणं स्वप्न आपल्या साध्यामध्ये उतरलं ते राजे शिवछत्रपती आणि ते देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती फेडलेल्या झेलं लिहिलं ते राजे शंभू छत्रपती. ओ माझे गुरुजी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, ओ माझे गुरुजी अनंत उत्तेकर प्रतापगड, ओ माझे गुरुजी आप्पा परब, ओ माझी आई कैलासवासी राधाबाई राऊळ, ओ माझे वडील कैलासवासी कांतानारायण राऊळ, देव मलेश्वर, तीनगाचं गाडो खांबलो आणि देवी माऊली आणि जमलेल्या माझ्या सगळ्या
शिवाजी महाराजांच्या मावळ्यानो आणि जिजाबाईंच्या लेकीनो, या सगळ्यांना व माझ्या मागे उभे असलेले सगळे पालकवर्ग, शिक्षक यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो. मी ज्या मातीमध्ये उभा आहे ती माती नेमकी कशी आहे? या मातीमध्ये एक स्वराज्याचा दिवा पेटला, त्या दिव्याने पुढे ज्योत निर्माण केली आणि ती म्हणजे स्वराज्याची. ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या आयदारीच्या पत्तीचा पेलेचा महाराष्ट्र, माती धुमधुम झाल्या ढेजोमा रक्तीला कुंकून करंडकाचा धगधगा इतक्या सुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलाच्या छाताड्यात पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, जिवंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोचणार घेऊन येणाऱ्या माझा शोभाचा महाराष्ट्र. माझा हात महाराष्ट्र पडला होता, नक्की ध्यानी आला होता. न होता शिवधर्माचा अभिमान ना की स्वराज्याचा स्वाभिमान त्यातील यवना पुढे मराठी व्याकुला होता. अशा वेळी उठले लोक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे झोपले होते ते जागे झाले, ते जागेवर उभे झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार या दिवशी भर संध्याकाळी त्यांचा जन्म झाला. पण शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज 5 ते 6 वर्ष होते. तिथे त्याच्यानंतर ते मंगरुळला गेले. पण त्यांची जी रयत होती, महाराष्ट्राची रयत यवना पुढे व्याकुली होती ना. त्यांना वाली कोण नव्हता. हे आपल्या मराठी मध्ये सगळी माणसं, ते हिंदू माणसं सगळी होती ना, तांडे विकले जाऊ लागले. परमुलकात तांड्याच्या विकले जाऊ लागले. हा कोण नव्हता वालीकडे. त्यावेळी शहाजीराजे बोलले, मासाहेब गरावाईना की तुम्ही बा शोभाला घेऊन पुण्यामध्ये जा. इंदापूर चाकण ही त्यांनी पुण्याची जहागिरी. मावळ प्रांत त्यांच्या जहागिरीमध्ये होता. पण त्या मावळ प्रांतामध्ये कोणी राहणारा मावळ नव्हता. मासाहेब जिजाबाई पुण्यामध्ये आल्या, बा शोभाला घेऊन पुण्यामध्ये आल्या. आणि येताना शहाजीराजांनी त्यांना काय दिलं तर एक राज्याचं अष्टकोटी राजमुद्रा मासाहेब जिजाऊ बाळ शोभाना दिली. आणि ही राजमुद्रा घेऊन बाळ राजा तुम्ही राज्य करायचं, रयतेच राज्य घडवायचं असं कुठे सांगतायत ते ना, मंगरूळ मध्ये सांगतायत. पण अजून शोभाराजे महाराष्ट्रात यायचं बाकीच आहे. पण त्या पित्याला किती विश्वास होता तो बघा की माझा मुलगा जाऊन काहीतरी घडवेल, त्याला पहिलाही विश्वास होता. आणि बरोबर काय दिलं, छोटस अष्टप्रधान मंडळ, छोटस मंत्रिमंडळ दिलं. ते मंत्रिमंडळ घेऊन तुम्ही महाराष्ट्रात जायचं, पण असं मंत्रिमंडळ घडवायचं की तुमचं स्वराज्याचं मंत्रिमंडळ घडलं पाहिजे. आणि हे मंत्रिमंडळ असं घडलं की आता या युगात म्हणजे आताच्या या भारत देशामध्ये जे राज्य कारभार चालतो, जी आपली घटना आहे, भारत घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचीच वापरली. आणि बरोबर काय दिलं, एक भगवा ध्वज. भगवा ध्वजच का दिला, कारण तो भगवा ध्वज होता सह्याद्रीचा, भगवा ध्वज होता या गळ्याचा, भगवा ध्वज होता जे वारीमध्ये जाणाऱ्या त्या वारकऱ्यांचा, भगवा ध्वज होता प्रभू श्री रामचंद्रांचा, भगवा ध्वज होता श्री कृष्णाचा आणि भगवा ध्वज होता हिंदुस्थानाचा. ते भगवा ध्वज घेऊन निघायचं. पण ते अजूनही मंगरुळला जाईल, मंगरुळला निघणं बाकी होतं. पण एका पिताला विश्वास होता की माझा मुलगा जाऊन काहीतरी तिथे घडेल, कारण त्याने छत्रपतींना पहिलं पाहण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी मंगरुळला परत पुन्हा आपल्या याच्यामध्ये आले, मावळ प्रांतामध्ये आले, तर मावळ प्रांतात आले तर त्यांना हे समजे ना, अरे राज्य करावं तर कोणावर करावं. कारण राज्य करण्यासाठी तिथे रयत लागते. इथे मुळात तिथे रयतच होती जी या मावळ प्रांतातली जी लोक होती ना, जे मावळे होते ते यवनांच्या भीतीने दऱ्याखोऱ्यामध्ये गेले होते. का? कारण इथे अधिकच्या सैन्याने रावदेवराने इथे पुण्यामध्ये विध्वंस केला होता. खेडोचे खेडी त्यांनी धाडून टाकली होती. आणि या पुण्यामध्ये त्यांनी एक पहार फुटली, पहारीवरती एक आपल्या मेलेल्या माणसा
माणसाचं डोकं होतं ते पुन्हा आणि बोललं या पुण्यामध्ये जो कोण राहील जो कोण इथे येऊन वस्ती करेल त्याचा निर्वोध होईल. आता आपला निर्वोध होईल या भीतीने इथले जे मावळे होते ते पहिले निघून गेले. आता मासाहेब जिजाबाई या बाळ शुभाने घेऊन या पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये आल्यावर त्यांनी पहिली एक हाक दिली. ह्या घराखोऱ्यामध्ये जे मावळे बसले होते त्या मावळ्यांना घेऊन आली आणि त्यांना काय बोललं, या इथे राहा, इथे शेती करा. त्यावेळी मावळे बोलले आम्ही यावं तर कोणाच्या भरोशावर यावं. त्यावेळी मासाहेब जिजाबाई बोलला या दादा बाळ शोभाच्या भरोशावर या. आणि बाळ शोभाने पहिल्यांदा सोन्याचा नांगर या पुण्यामध्ये फिरवला. हळूहळू एक एक शेतकरी इथे येऊ लागला, शेती करू लागला. आता शेती करता करता त्यांना गरज भासू लागली ती अन्नधान्याची, त्यांना पैशाची, त्यांना गुणांची. त्यावेळी मासाहेब जिजाबाईंनी जगातील, लक्षात घ्या, मासाहेब जिजाबाईंनी जगातील पहिली बँक उभी केली. ती बँक म्हणजे स्वराज्य. मासाहेब जिजाबाईंनी पहिली बँक स्वराज्य ही या महाराष्ट्रामध्ये उभी केली आणि आज जगामध्ये बँक उभ्या राहिल्या आणि या बँकच्या निर्मात्या मासाहेब जिजाबाई होत्या. बँक उभी राहिली. आता बँकेत काय दिलं तर शेतीसाठी लागणारं बियाणं दिलं, शेतीसाठी लागणारी गुरं दिली, शेतीसाठी लागणारं अन्नधान्य सगळं पुरवलं. कारण हे राज्य होतं, हे स्वराज्य होतं, हे कष्टकऱ्यांचं राजा उभं राहणार होतं, ते फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर राहणार होतं. कारण ज्या राज्याचा शेतकरी जर मजबूत असेल ना ते राज्य कधीही मागे पडत नाही. हे मासाहेब जिजाबाईंना 16व्या शतकामध्ये जाणलं होतं. बियाणं दिलं, शेतकरी बियाणं पेरू लागला आणि हळूहळू ते बियाणे छोटे छोटे बियाणं वर येऊ लागलं की शेतकऱ्याला दोन गोष्टीची काळजी असते. ते म्हणजे कुठलं, आपली मुलं आणि आपलं शेत. शेतकऱ्याला जशी आपली मुलं प्यारी असतात तसं दुसरं त्याचं शेतही प्यार असतं. आता ह्याचं राखण करायचं म्हणजे कसं करायचं, कारण कधीही आदिलशाही फौज येईल आणि हे सगळं धान्य वगैरे आपलं शेत कधी उद्ध्वस्त करू नये ही अशी त्यांना भीती वाटली लागली. हे सगळे होते मावळे गेले मासाहेब जिजाबाईंकडे. जिजाबाईने बोलू लागले मासाहेब आम्ही शेत पेरलं पण शेताचं रक्षण कसं करणार. त्यावेळी बाजूला हे शोभा बसले होते आणि त्या शोभा बोलले अरे गाड्यानो कशाला घाबरताय. तुम्ही ज्यावेळी शेतामध्ये आपल्या मक्याच्या कणसावरती पाखरं बसली तर तुम्ही काय करता रे. त्यावेळी हे शेतकरी बोलू लागले काय नाही राजा करत, काय नाही करत, आम्ही फक्त गोपन घेतो, भार भरवतो आणि दगडी मारतो. होय ना, हेच तुम्हाला करायचं आहे. जर यवनांचं सैन्य आलं तुम्ही फक्त गोपनीने दगडे मारा बस आणि काय करू नका. झाला बाबा, शेत पेरलं, शेत थोडं वर येऊ लागलं. त्यावेळी कुठून तरी घाटातनं घोड्यांच्या पायांचे टपटप आवाज ऐकू येऊ लागले. यवन प्रत्येक शेतामध्ये गोपन घेऊन होतात आणि हे सगळे टपटप आवाज जवळ येऊ लागले. सारा भाऊ शांत होता. शेतामध्ये सगळं शांत होतं. गुरं आपल्या गोठ्यामध्ये होती, बाय आपल्या बाळाला दूध पाजत होती, पक्षी आपल्या घरट्यामध्ये होते आणि हा येणारा घोड्यांच्या पायांचा आवाज वाढू लागला, हळूहळू वाढू लागला. आला एकदम जवळ आला. हा घोड्यांचा आवाज जसा जवळ येऊ लागला तर हा जो गोपन घेऊन असताना शेतकरी हा आपल्या हातामध्ये गोपन घेतली, दगडं टाकली आणि भार फिरवत राहिला, सारख्या फिरवत राहिला. आणि या झटारणाऱ्या पुढे गोपनीतनं दगड निघाले आणि येणाऱ्या यवनाचं सैन्य होतं त्याची डोकी फुटली
सांगितलं आम्ही कसं केलं, आलेला घेऊन पळून गेला. त्यावेळी हे बाळ शुभराजे बोलले, होय ना राजानो, तुम्ही तुमची शेताची रक्षण केला, आता या मायभूमीचं पण रक्षण करा. पण राजा कसा करणार, अरे असंच करायचं, दगड मारायचे आपण. बाळ शुभराजे हे तुमच्या वयाचे होते त्यावेळी काय सांगताय, मोठमोठे कारण ते मावळे मोठमोठे होते, त्यांची मुलं सवंगडी, हे सगळे शुभराजांचे सवंगडी होते. आता शुभराजांचे सवंगडी होते हे सगळी मुलं. आता तेव्हा कुठले खेळ करायची, मोबाईल मध्ये पबजी खेळले का नाही, मोबाईल मध्ये काय युट्यूबवर चॅनल गेम बघितली का नाही, कारण तो मोबाईलचा नव्हता, तो जमाना होता, माझ्या राजांच्या डोक्याचा जमाना होता. राजाने या मुलांना फक्त कसं शस्त्रयुद्ध कसं शिकावं हे त्यांच्यावर खेळ खेळायला सुरुवात झाली. मातीचे कसे किल्ले बनवले हे त्यांचे खेळ. आता आपले खेळ बदलले, सगळं काय बदललं. आणि बाळ शुभराजे याने ठरवलं, हा जो शेतकरी आहे शेताचं राखण करतो, अचूक त्याने राजाने बघितलं होतं. त्याने ठरवलं आता त्यांच्या मुलांना, या शेतकऱ्यांना सगळ्यांना आपलं स्वराज्य कसं बनवावं हे शिकवायचं. आणि 1647ला रायरेश्वरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. काहीशे मोजकेच मावळे त्यांच्या बरोबर, कोणी नव्हतं, मोठं सैन्य नव्हतं, काही नव्हतं, काही मोजक्याच माणसासमोर राजाने रायरेश्वरावर शपथ घेतली स्वराज्याची. आणि आता त्याने स्वराज्यातलं हळूहळू पाऊल एक एक पाऊल ते पुढे टाकायला सुरुवात केली. सगळ्या मुलांना तिथल्या खेडोपाडीतले होते राजे ज्यावेळी आले मंगरुळवारात, जेव्हा ते परत पुन्हा या पुणे प्रांतात आले, त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पासून तलवारी घेऊन मारामारी करायला नाही गेली. पहिली 5 ते 6 वर्ष त्याने फक्त अभ्यास केला. काय केला की हे मावळे कसे आहेत, त्या मावळ्याबद्दल काय डोक्यामध्ये आहे हे त्याने अभ्यास केला. आणि हळूहळू त्याने आपलं एक एक पाऊल पुढे टाकलं. शेतकऱ्यांची बारी लंगोटीत असलेली मुलं त्यांनी जमा केली आणि त्यांच्या हातात त्यांना घेऊन दूर कुठेतरी जंगलात जायचे राजे. हे सगळं घरामध्ये काय घराच्या बाजूला नाही. राजे एक मोठ्या सरदारांचे मुलगे होते, पण ते कधीही मी मोठा सरदारांचा मुलगा आहे असं नाही केलं त्याने. ते कुठे कधीही नेहमी जायचे तर ते कुठल्या एका शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये ते भाकरी खायची. त्या मुला छोट्या छोट्या शेमुडी मुलं होती, त्यांच्या बरोबर झोपायचे, त्यांच्यावर ते खेळायचे. मी राजा आहे, मी मोठा आहे, हे छत्रपतीने कधी बघितलंच नाही. ते कोणाकडेही जेवायचे. आता आपण बोलतो हे रे मी तुझ्याकडे कसं जाऊ, मी तुझ्याकडे जेवणार नाही, असं राजाने कुठलीही जातपात बघितली नाही. ते असे एकमेव राजे होते की न जात बघणारे, म्हणून ते राज्यामध्ये सफल झाले होते. दूर कुठेतरी सगळ्या ह्या मुलांना घेऊन जायचे. जाताना काय दांडे घेऊन जायचे, बांबूचे असायचे, वेगळचे असायचे, दांडे घेऊन जायचे. आणि कुठेतरी जाऊन यांचं प्रशिक्षण सुरुवात, शांत बसायचं, प्रशिक्षण सुरुवात कसे तलवारीने खेळ लढाया करायच्या, कसं आपण धाल फिर पकडायची, कसं आपण तोफा वगैरे बनवू शकतो, कसं आपण भाला चालवू शकतो, हे त्यांचं प्रशिक्षण सुरू. कोणालाही माहिती नसायचं की आपली मुलं कुठे गेली, आपली मुलं काय करतात, कुठल्याही वडील कोणाला विचारायचे नाही. का? आणि ते जात होते बाळ शुभांबरोबर, कारण बाळ शुभांवर सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास होता. झालं एक दिवशी त्याने राजांचं प्रशिक्षण सुरू होतं. आणि त्याने काय केलं होतं माहिती का राजाने, आता समजा इथे बसले, इथे त्यांचं हे चालू आहे, प्रशिक्षण चालू आहे, तर तुमच्या कांबळेवीरच्या बाजारात एवढ्या अंतरावर कोणतरी मुलगा बसवला जातो, त्याला पुढेचा मुलगा म्हणायचे. की जर कोणतरी मोठा माणूस येत असेल ना तर तू अगोदर आवाज करायचा. मग हे लोक सगळे जागे व्हायचे, ते आपल्याकडे काय दांडे बिंडे काय ना लपून ठेवायचे. हे त्यांचं काम होतं.
झालं यांचं प्रशिक्षण जोरात आहे. एवढा एक कोणतरी दांडगट पोळगा तिथून येतो हे त्या खुनेच्या मुलाने बघितलं. पुन्हा करणारा तो मुलगा होता ना त्याने जेव्हा बघितलं कोणतरी पोरगा येतो आहे आणि याने आवाज मोराचा काढला. आवाज काढून तुम्हाला दाखवला असता मी, पण मला कसा बसलाय. झालं सगळं की तो मुलाने आवाज काढला आणि तो मुलगा आणि गप्प बसला. राजाने तो आवाज ऐकवला. राजे महाराजाने सगळं आपलं दडून ठेवलं आणि गप्प शांत बसले की आम्ही कुठे काही केलंच नाही. त्यावेळी तो येणारा मुलगा समोर खुनेचा मुलगा उभा लागला. काय रे कोण तू? त्यावेळी तो मुलगा बोलला, अरे मी रामोशाचा बहरजी. काय काम होतं तुझं? नाही मला बाळ शुभाराजांना भेटायचं ना, काम करायचं सांग मी जाऊन सांगतो. नाही बाबा तसं नाही जमणार, मला बाळ शुभांनाच भेटायचं आहे. झालं तू बोला ते खुनेचा मुलगा बोला तू तिथे थांब मी जाऊन भेटून येतो पहिला. आणि त्यावेळी हा खुनेचा मुलगा बाळ शुभाराजांकडे गेला. जिथे ते खेळत होते प्रशिक्षण तिथे गेला. तिथे गेल्यावर राजाला बोलला, कोणतरी रामोशाचा भरजी आहे, तू मला म्हणतो भेटावं. होय का? मग आण घेऊन ये त्याला. बाळ शुभाराजा बोलले घेऊन ये त्याला. आला. बाळ शुभाराजांसमोर उभा राहिला. बोल काय काम आहे? राजा तुमच्या या खेळात मी बी यावंसं म्हणतोय. होय तुला काय येतं? राजा मला सगळं काय येतं. मी वेषांतर एकदम मस्त करतो, आवाज कोणाचाही काढतो. होय का? मग ये ना माझ्या खेळामध्ये ये. झालं. आणि तो मुलगा राजा बरोबर खेळायला तयार. मग काम कर ना तू आजपासूनच ये. नाही बोललो मी माझ्या बापचाला सांगतो आणि तुमच्याबरोबर उद्यापासून येतो. आणि तो मुलगा निघाला आणि काहीशा अंतरावर गेला आणि परत थांबला आणि राजांकडे परत आला. राजा हा बोलले काय झालं? तुमच्या त्या खुनेच्या मुलाला सांगा की मोर पावसात ओरडतात, उन्हाळ्यात नाही म्हणून. कारण तो उन्हाळा होता, कारण त्या पावसात ओरडतामुळे सांगितलं का. आणि हा जो बहरजी होता ना, हा खुनेचा रामोशाचा मुलगा बहरजी, तो राजांचा गुप्त हे प्रमुख म्हणून झाला. असे राजाने एक मळा गोळा केला. एक दिवशी अशी गावची जत्रा होती. आता मल्याचा उत्सव चालू आहे ना आजपासून. गावची जत्रा होती. जत्रेमध्ये गेला मुलगा आणि तो एक मुलगा होता ना, मस्त अशी मोठमोठी पहार असते माहिती आपली पारे अशी वाकवणारा मुलगा पहार वगैरे वाकवत होता. आणि राजा त्या जत्रेला गेले होते आणि तिथून ते राजे चालले. बघितलं हा मुलगा दांडगड आहे, पहार वाकवतो. त्याला बोला कोण रे तू? आणि फक्त राजाने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि हा तो मुलगा छत्रपतींचा झाला. तो त्यांचा मरेपर्यंत छत्रपतींचा झाला. त्या मुलाचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. ज्यावेळी प्रतापगडच्या युद्धामध्ये ज्यावेळी शिवाजी राजाने अफजल खानला घायल केलं आणि हा संभाजी कावजी कोंढाळकरने त्या अफजल खानचं डोकं कापलं. तो संभाजी कावजी कोंढाळकर. परत थोडेसे पुढे गेले राजे नुसते फिरतात. अजून दुसरं काही केलं नव्हतं राजाने. नियोजन अजून फक्त चालूच होतं आणि ते फिरता राजे थोडेसे पुढे गेले तर मस्त एक दानपट्ट्या घेतलेल्या हातामध्ये. अशा दोन हातामध्ये 2 दानपट्टे घातले आणि घरा एक माणूस जत्रेमध्ये, कारण जत्रेवाई पूर्वी तशी असतात, घाट प्रांतावर जाऊन असे वेगवेगळे प्रात्यक्षिक दाखवणारी जत्रा असतात. आपल्याकडे काय असतो आता सध्या? चायनीजची दुकानं, बरोबर, मंचुरियनची दुकानं, हॉटेलवाले मेले त्यांचं विचारांचा धंदा घालव, बरोबर ना. भजी कायची सोडली आणि चायनीजचा आपण ते कोबीची भाजी कसली, त्याला काय चटणी लावतात काय लावतात देव जाणे, सगळे वाचा खायला सुरुवात. चायनीज वाल्यांचा आपण खूप आदर करतो. मागच्या 2019, 2020, 2021 चायनीज वाल्याने आपले काय धंदे केले आपल्याला दिसले. करोना आणला, सगळे लॉकडाऊन, बरोबर ना.
पण आपण त्यांची भजी मात्र चांगली खातो. चायनीज लोकांची, चायनीज मंचुरियन. केवढं बोलायचं. कोणाला एका मित्राला विचारलं, काय बाबा कुठे आहेस? की तो मित्र, नाही नाही ते नाही, मी सध्या चायनीजच्या गाडीवर बसलो आहे. हे चायनीज लोकांचं आपण खातो. पण मला सांगा, आपल्या आंबोळ्या घावणे कोणी खायच्या? आपली नाचण्याची भाकरी कोणी खायची? तुम्ही चायनीज खाऊन बघा आणि नाचण्याची भाकरी खाऊन बघा, माणूस कोण चांगला राहतो? अरे नाचण्याची भाकरी खाणारा 100 वर्ष आपली आजी जगायची आणि चायनीज खाणारे 60 वर्ष झाली की अटॅक होऊन टाक. हे चायनीज खाणं बंद करा आणि तुम्ही हे कोकणातले पदार्थ खायला सुरू करा. कारण कोकणामध्ये जो तो माणूस बाहेर येऊन कोकणचा स्वाद येतो. मुंबईमध्ये एवढे आहे, असतो कोण? राजस्थानी, आणि सांगतो मालवणी जेवण. त्याला मालवण पण माहीत नसेल. तसंच राजाने ना एक एक असा माणूस निवडला. जसं आपण आपली आई ना तांदळामध्ये जसे खडे निवडून काढते ना, तसे एक माणूस राजाने असा निवडला. तर राजे गेले पुढे, जत्रेला जाताय, जत्रा फिरताय. फिरता राजाला एक माणूस 2 दानपट्टे चालवणार दिसला. तू काय रे, तू हेच करतो? हो मी आज हेच करतो. पण काम करणार, तू अशा दानपट्टा फिरवतो ना, तू दानपट्टा फिरवायला आमच्या यामध्ये ये. पण तुमच्यामध्ये येऊ राहतं. पण माझं काय आहे तुमचं? आमचं आहे, आम्ही करतो स्वराज्य. तुझं राज्य करतोय आम्ही. अरे तू असा फिरतो, तुला लोकांना पैसे द्यावे लागतात. अरे तू तुझं राज्य उभं कर, माझं नको. राजा नेहमी सगळ्यांना हे सांगायचं, तुम्ही माझ्यासाठी लढू नका, तुमच्यासाठी लढा. राजांचा मंत्रच होता हो, लढावं तर स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी लढा, त्यावेळी दुसरा तुमच्यासाठी लढायला तयार होतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर ना? जर तुम्ही आज वही इथं गृहपाठ लिहिला, तिला दिला, तर ती तुम्हाला उद्या देतोय ना ती. असं झालं. राजाने माणसं निवडली आणि हा माणूस दानपट्टेवाला होता. हा दानपट्टेवाला कोण माहितीये का? जिवा महाले. हा जिवा महाले ज्यावेळी अफजल खान भेटीच्या वेळी राजाने अफजल खानाला मारलं, आपले वाघ नका घुसवली पोटामध्ये, त्यावेळी त्यांचा बंडा सय्यद म्हणतात त्याला, तो राजांवर चालून आला. त्यावेळी हा जिवा महालेने आपल्या हाताने त्याचं दानपट्टे त्याचा हात तोडला होता. तो जिवा महाले. असा एक माणूस राजांकडे झालं. आणि राजाने सर्वप्रथम कुठला किल्ला घेतला माहिती आहे का तुम्हाला? आपण एकच म्हणतो, राजाने स्वराज्याचं तोरण मांडलं, ते तोरणा किल्ल्यावर. त्याच्या अगोदर राजाने घेतलेला किल्ला कुठला माहिती आहे? तो म्हणजे राजगड. सर्वप्रथम राजाने राजगड घेतला आणि समोर असलेला तो किल्ला म्हणजे नंतर घेतला, तो म्हणजे तोरणागड. त्याचं नाव आहे प्रचंडगड. ज्यावेळी हे 2 किल्ले घेतले, त्याची वार्ता कुठे गेली? विजापूर दरबारामध्ये. आणि बड़ी बेगम साहेबने फरमान सोडला, अरे कोण है वो शिवा, उसको पकड़ लो, हमसे बेईमानी करता है. झालं. आता राजाला पकडायची विजापूर दरबारामध्ये त्यांची सुरू झाली. राजा कोण हा शिवा, कोण हा शाजीचा मुलगा? त्यावेळी बड़ी बेगम साहेबीने शाहजी राजा ने जवाब दिया, आपके लड़के को संभालो नहीं तो कुछ भी हो सकता है. क्या भी शाहजी राजा बोले, वो मेरा लड़का मेरा सुनता ही नहीं है, आप ही कुछ कर रहे हैं वो देख लो. आणि राजांना पकडण्यासाठी विजापूर दरबारामध्ये विडा ठेवण्यात आला. पहिली लढाई आहे राजांची, पहिली लढाई आहे ती. विजापूर दरबारात पहिल्यांदाच निघाला कोण? फतेह खान. विजापूर दरबारात राजाला पकडण्यासाठी फतेह खान निघाला. हजारो सैन्य, हजारो हत्ती, हजारो घोडे, लाखो सैन्य होता त्यांच्या बरोबर. भरपूर खजिना होता. हा खजिना घेऊन विजापूर दरबारात फतेह खान निघाला. आता मला सांगा, एवढं सैन्य घेऊन 10,000 सैन्य बरोबर आहे, तर राजाचं किती सैन्य असेल? 20,000 ते 50,000. राजांकडे सैन्यच नाही. त्यांचं कुठे आता कुठे सुरू झालं यांची? ही आता सुरू आहे. ABCD विषयात बाजूला होते.
मग राजांकडे होती कोण? राजांकडे सैन्याकडे फक्त एकच ज्येष्ठ माणूस, ते म्हणजे बाजी पासलकर. बाजी पासलकर फक्त एकच ज्येष्ठ माणूस होता, बाकी कोण नव्हतं त्याच्याबरोबर. आणि राजांकडे हेराने खबर आणली, फतेह खान विजापूर दरबारात निघाला. त्यावेळी राजांना लढण्यासाठी किल्लाही राजांकडे नाही. 2च किल्ले सध्या होते, राजगड आणि तोरणागड. मग राजाने भाड्याने घेतला तो म्हणजे आहे पुरंदर. भाड्याने, लक्षात घ्या, तिथला किल्लेला तो कोणाचा? विजापूर आदिलशहाचा किल्लेला. पण त्याच्या खांद्यावर हात टाकला ना राजाने. मंत्र काय कानात बोलले काय माहित नाही. आणि तो भाड्याने किल्ला फक्त घेतलाय. आता लढायला काहीतरी तलवारी लागतात, बरोबर ना? तलवारी पाहिजे, तोफा पाहिजे, बाण पाहिजे. यांच्याकडे काहीच नाही. यांच्याकडे काय आहे? बांबूचे अंडे. असली तर एका दुसऱ्याकडे कोणाकडे तलवार, त्याचं काहीच नव्हतं. झालं बा किल्ला की राजांकडे इकडे सैन्य निघालं. आता राजांनी ती लढाई पहिली लढली आहे का? नाही. राजांकडनं कोण लढतात? त्याचा प्रमुख कोण आहे? तर बाजी पासलकर. 60 वर्षाचे बाजी पासलकर आहे, लक्षात घ्या. आणि त्यांच्या बरोबर सैन्य आहे 17, 15, 16, 20 या वयोगटाची मुलं आहेत. लढण्यासाठी यांच्याकडे तलवारी नाही, यांच्याकडे घोडे नाही. आणि खान आला विजापूर दरबारात खान निघाला, आला आणि त्याने पुरंदरला वेढाही दिला. बड़ी बेगम साहब या खानाला बोलली होती, आप कितने दिन में सुहा को पकड़ के लेके आएंगे? त्यावेळी हा खान बोलला, जास्त काय घाबरू नका, असा जातो आणि असा येतो. 1 दिवसात मी शुभाला पकडून घेऊन येतो. झालं. आणि इकडे शिवाजी राजांच्या सैन्याचं सगळे जमाजम सुरुवात. तारांबळ कोणाची नाही उडाली. आता एवढं बाबा सैन्य येतं, आता आम्ही काय करणार? आम्ही कसं लढणार? आमचं सैन्य नाही. एक काम करूया, त्या आपल्या खानाला सांगूया, बाबा रे आमच्याकडे लढायला आता माणसं नाही, पहिली माता जमवतो, नंतर तू तुझं सैन्य घेऊन ये, मग आपण व्यवस्थित काही लढाई करूया. असं केलं का? नाही. पण झालं हे सगळं महागोपाळांचं जे होतं सैन्य ते गडावर गेलं. गडावर त्यांनी काय केलं माहितीये का? मोठमोठे दगड जमा करून ठेवले. गोफणीमध्ये लागणारे दगड मोठमोठे ढिगाऱ्याचे ढिग, पण त्या दगडांचे ढिग. खान आला, उजाडलं बाबा, चला उजाडलं. आता सुरुवात. खान बोला, चलो ले लो किल्ला. आणि हे खानाचं सैन्य आहे ना, मग खानाचं सैन्य पुढे निघालं. एक पोचले. पहिल्या तटापर्यंत सैन्य पोचलं. काही हालचाल नाही. मराठे वर्ण शांत फक्त बघताय. तटाकडनं सैन्य बुर्जाकडे आलं. मराठे शांत. तिथून सैन्य दिंडी दरवाजाकडे आले. मराठे शांत. खानाला वाटलं हे शांततेचा मेवा दिसतोय, गड असाध्य करतोय. खान खुश, न लढता न दारूगड, किल्ला मिळाला. आणि जसं सैन्य दरवाजावर आलं, त्या वर उभा असताना राजांचा मावळा त्याने रात्रभर जागून जे दगड जमा केले होते, वरनं फक्त दगड मारायला सुरुवात केली. पण दगडांची मारामारी. त्यावेळी खान बोलतो, क्या है ये मराठे पत्थरों से खेळते. कोणाचाही नाही. आणि त्यातल्या दगड मारायला सुरुवात केली. आणि जो खान बोलला होता मी येतो एका दिवसात शिवाला पकडून घेऊन येतो, त्या खानाच्या डोक्यावर दगड बसला होता. डोकं फुटलं होतं आणि शामजीला डोकं शेकत बसला होता. काय त्याला सुचत नव्हतं, अरे कसा जितावं, कशी लढाई कुठली करावी. कारण हे मराठे लढण्यासाठी समोरच येत नाहीये. त्यावेळी विचार करतोय खान. शामियानात बसला शांत सगळीकडे, डोक्याला हात घेऊन बसलाय. खान बोलला होता एका दुसरा आणतो, काय प्रयत्न नाही, काय प्रगती नाही.
आणि त्यांचा एक माणूस बोलला, सावजी हाँ बोल काय, कल हम लोग चल के गए, खड़े खड़े गए, सब पत्थर आहे सर के ऊपर बैठे. हा मग आपण उद्या असं नको करूया. आता उद्या आपण काय करू माहिती आहे का, उद्या आपण उभे चालत नको जाऊया, सरपटच जाऊया. म्हणजे का माहितीये, दगडाला ते वरून जातील, आपल्याला लागणार नाही. झालं 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 नियोजन सुरू. रात्रभर परत मावळे जागे झाले सगळी दगडी वगैरे होती ना, दगडी वगैरे जमा केली. परत पुन्हा मोठमोठ्या शहरामा केला, तटावर ठेवला. रात्रभर जागल होता, कारण छत्रपतीने त्यांच्या भंगामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये पेलं होतं स्वराज्य. रयतेचं राज्य होतं. प्रत्येक जण छत्रपतीसाठी लढायला तयार होता. झालं आलं पुढं खान परत पुन्हा तयारी, जाओ लढाई करो, लढो लढो. परत आले, तटापर्यंत आले, कोणाची काही हालचाल नाही. खान खुश. परत बुर्जापर्यंत आले, कोणाची हालचाल नाही. खान जरा सुरक्षित झाला. आणि जर परत पुन्हा ते जसे दरवाजाला फिरले, त्याच्यावरनं मोठ्या शिया होत्या ना, त्या शिया फक्त ढकलून दिल्या. आणि जे काल सरपट जाणारे होते सगळ्यांच्या कणे मोडले, कोणी डोकी फुटली आणि सगळे परत पुन्हा मागे आले. पण यावेळी त्या सैन्याचं नेतृत्व करणारे बाजी पासरकर होते. ते बाजी पासरकर तिच्या गडावर नाही थांबले, मग त्या भावड्यांसहित बाजी पासरकर त्यांच्या मागून धावत गेले. आणि त्यांची घनघोर तिच्या पुरंदरच्या पायथ्याला ना घनघोर अशा प्रकारची लढाई झाली. लढाईमध्ये हे बाजी पासरकर लढले. पण हे बाजी पासरकर 60 वर्षाच्या पाठीकल पहिला मावळा या लढाईमध्ये छत्रपतींचा धारा तीर्थ पडला. ते बाजी लढले म्हणून छत्रपतीने ही पहिली लढाई जिंकली. राजाला विजय मिळाला. राजाने या लढाईमध्ये अनेक घोडे मिळाले, अनेक हत्ती मिळाले, अनेक उंट मिळाली, संपत्ती मिळाली, तलवारी मिळाले, भाली मिळाले, खंजर मिळाले. आणि राजांचं स्वराज्य होतं ना, ते वाढत गेलं. आणि हळूहळू राजा स्वराज्य वाढवत आहेत. आणि 6 जून अशा राजाने एकच लढाई नाही केली, लढाई राजाने अनेक केल्या. पण सगळे लढाईचं सांगितलं की तुमची 11ची गाडी निघून जाईल. पण मित्रांनो, ज्यावेळी ना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो, त्यावेळी जर व्याख्यानाला उभा राहिलो आणि छत्रपती संभाजीराजे नाही घेतले तर व्याख्यानाला इतिहास पुरा होतच नाही. राजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक केला सगळ्यात प्रथम त्या मालगाडा युवराजांचा, ते म्हणजे माझे शंभूराजे. शंभूराजे या स्वराज्याच्या पुढे युवराज झाले. 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. आणि काही कपटी जे त्यांचे मंत्रिमंडळ होतं, या मंत्रिमंडळाने शंभूराजांना अटक करायची आणि राज्याला काठीवर बसवायचा हा त्यांचा तो बेत केला. आणि हे राज्य होतं ते आपल्याकडे घ्यायचं, कारण शंभूराजे हर कलेमध्ये हुशार होते, हर विद्या होती त्यांच्याकडे, हर त्यांच्याकडे भाषा त्याने यायची. आणि शंभूराजे रायगडावरती आले. या साऱ्या मंत्र्यांचा डाव होता ना, डाव उधळून लावला आणि शंभूराजे रायगडावरती येऊन आपला राज्याभिषेक करून घेतला. पण एक सदा शंभूराजे एकूण थोडक्यात सगळं सांगतोय मी. शंभूराजे सगळ्यांचा हे सगळे डाव व्यवस्थित करून शंभूराजे 9 वर्ष मुघलांची लढत होती. 9 वर्ष मुघलांची शंभूराजे लढताय असा एकमेव राजा शंभूराजे होते. पण तुम्हाला कोणालाही विचारलं, कारण जर कोणाला बघा तुम्हाला विचारलं शंभूराजे कसे होते आणि कसे होते,
बरोबर ना? तुम्ही 2 वाक्यात होऊन टाकता. शंभूराजे रगेल होते आणि रंगेल होते. ज्याने 9 वर्षात तलवारीवर मरण फेकून झालं तो वादळाचा सह्याद्रीच्या दराकडे धुंकावा जायला 120 लढाई केला. एकही लढाई हरले नाही. त्याने गिनीज बुकला नोंद केली ती म्हणजे माझे शंभूराजे. आपण त्यांचा इतिहासच विसरून गेलो. कोणी आम्हाला सांगितलं आम्ही ते ऐकलं. अरे खरा इतिहास माझा पोचलाच नाहीये. अरे खरा इतिहास वाचा वाचा. विश्वासराव पाटलांचा संभाजी वाचा. वासी बेंद्राचा संभाजी. ज्यावेळी ही तुम्ही पुस्तकं वाचाल ना त्या तुम्हाला शंभूराजे काय होते हे समजतील. अरे पुत्र कसा असावा हे आपण शंभू राजाने घडवलं आणि पुत्र कसा घडवावा हे शिवाजी राजाने शिकवलं. संगमेश्वरला ज्यावेळी शंभूराजे आले होते कवी कलश आणि शिर्क्या होते यांच्यातलं जे भांडण होतं ना हे भांडण मिटवण्यासाठी आले होते. आणि झालं हे मुघलांचं सैन्य होतं. मुसलमान खानाचं सैन्य होतं. या सैन्याला कोणीतरी जाऊन सांगितलं. लक्षात घ्या का बोलतो. या मुघलांच्या सैन्याला कोणीतरी जाऊन सांगितलं की शंभूराजे हे संगमेश्वर मध्ये आहे. आणि मुबारक खानाचा सेना सागर आला 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 आणि त्याने पूर्ण होताना संगमेश्वरला वेढा दिला आणि तिला शंभूराजांना पकडलं गेलं. शंभूराजांना तिथं पकडलं गेलं का? कोणी सांगतो त्यांना हे केलं कोणी सांगतो त्यांना त्यांनीच पकडलं याने पितुरी केली. तसं नाही हो. कारण तुम्हाला माहित आहे पहिल्यांदा राजाचा दुसरा प्रतिबिंब दुसरा चेहरा तसा कोणी दिसणारा असतो ना तो पाहिजे असतो. आणि तो माणूस त्यावेळी तिथे वेळप्रसंगी आला नाही म्हणून शंभूराजे पकडले गेले. शंभूराजाला पकडला. मला मुशरफ खान समजलं इथे थांबणे काही बरोबर नाही म्हणून मुशरफ खान त्याला घेऊन निघाला कुठे बादशाच्या इथे. तो असा का पळत होता ना शंभूराजाला घेऊन की गडाच्या बाजूने जात होता. पण ते गडाच्या धारकांना समजत नव्हतं की कोण काढून चाललंय ते. कारण सगळ्या मुशरफ खानाचं सैन्य होतं ना या सैन्याने मराठी वेषांतर केला होता. त्याला माहित होता जर आपण असे गेलो ना तर कोण कधी आपल्याला हल्ला चढवतील काय सांगू शकत नाही. हे मराठी म्हणजे भाई काही करू शकतात. झालं त्याला सैन्य घेऊन निघता शंभूराजांना हे सैन्य घेऊन निघता त्यानं फक्त एका मराठ्याने तो त्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे कोण तर जोताजी केसरकर. हे जोताजी केसरकर आपल्या कोकणातले होते हे तुम्ही लक्षात घ्या. कारण शंभूराजांच्या सैन्यामध्ये कोकणातलं सैन्य होतं. आणि बादशाह समोर शंभूराजांना समोर आणलाय. ज्यावेळी बादशाह बोलतोय हा राजा आहे याने मला 9 वर्ष हैराण केलं. या शंभूराजाने बादशाहला जी आपली पगडी होती ती खाली फेकायला लावली. तो शंभू आहे. हा राजा आहे याने वस्त्र घातली असती एकदम भारी एकदम वस्त्र चटवार वस्त्र घातली असती. यांना विदूषकी कपडे घाला. काय हा औरंगजेब बोलतोय बघा. आलमगीर काजी बादशाह औरंगजेब याच्या समोर कवी कलश आणि छत्रपती शंभूराजे आहेत. बोलतो याने भारी वस्त्र घातली याला विदूषकी कपडे घाला. याची मिरवणूक उंटावरनं काढा. कोणाला बोलतो एका स्वराज्याच्या छत्रपतीला. आणि तिथे शंभूराजांना एक एक सजा फमावतो. याचे डोळे काढा याचे डोळे एकदम हे काढा त्याला डोळे काढा अशी डुबळं बाहेर काढा. शंभूराजांना सजा बघा मुलांनो प्रत्येकाने ऐका. हे शंभूराजे कारण छत्रपतीने घडवलेला पुत्र कसा असावा ना ते आपण शंभूराजाकडे आपण काय करतोय आता. आणि शंभूराजे जेव्हा काय केलं हे तुम्ही जाणून घ्या. शंभूराजांना त्यांची वस्त्र पूर्ण अंगाची कातळ होताना सोन्याची सजा दिली आहे. कोणी आलमगीर काजी बादशाह औरंगजेबाने.
आणि झालं, सध्याला फरमान निघाला आणि शंभू राजानं गाण्यादारी विदूषकी टोपी, अरे का सचत होता माझा शंभू राजा, तो छत्रपती होता, तो बोलला असता, कह केला असता, मागे फिरला असता, पण त्याने या औरंगजेब समोर आपली मान झुकवली नाही. शंभू राजाला आणि कवी त्याला विदूषकी कपडे घातली, त्याला उंटावरती बसवलं. जे राजे मेण्यामध्ये बसायचे ते एका म्हाताऱ्या उंटावरती बसवलं आणि त्यांची मिरवणूक निघाली. बादशाच्या दरबार शंभू ज्याने 9 वर्ष बादशाला हैराण केला, कोण होता तो संभाजी. याला बघण्यासाठी बादशाची नुसती माणसं उभी राहिली संभाजी राजे बघायला. आणि मिरवणूक निघाली, कोणीतरी दगड मारायचा, माझ्या शंभू राजावर बसायचा, पण शंभू राजे तर सहन करत होते. का तर या रयतेसाठी, छत्रपतींच्यासाठी तो छुपांचे मुलगे होते. राजांची मिरवणूक निघाली, कोण दगड मारतात, राजावरती शेर मारतात, पण माझा शंभू ते सहन करतोय. ही पहिली सदा की त्यांना घोंडावर बसवलं होतं. दुसरी सदा ती एवढी भयानक सदा होती की मित्रांनो तुम्ही बघा, डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने तर तुम्हाला सुई जरी टोचली, काय करतो आपण, करतो ना. तर शंभू राजांची दुसरी सजा होती, ती सजा म्हणजे कुठली, डोळे काढायची. रक्ताळलेला साया घेऊन आला तो सैनिक आणि शंभू राजा बघितले उभे होते, पण शंभू राजाने त्यांच्या समोर मान चुकवली नाही, कारण तो छत्रपतीचा मुलगा होता, रयतेचा मुलगा होता, तो स्वराज्याचा राजा होता. तो शंभू राजांची डोळे काढायची फरमान निघाला. आले रखरखत्या सळ्या घेऊन, विचार करा, रखरखत्या सळ्या, त्याला धुवून निघतो, लाल गुंड सळ्या राजांच्या समोर आल्या. राजाचे डोळे थरथरले आणि राजाने डोळ्या एका त्यात घेतला, तो म्हणजे माझा सह्याद्री, माझे गड किल्ले. राजाने एकदा का डोळ्याने वर करून पाहिलं, सह्याद्री, गड किल्ले आणि रयात, आणि 2 सळ्या त्यांच्या जवळ आल्या. डोळ्याने त्या समोर 2 सळ्या आल्या, रक्ताच्या गुणगुणत्या सळ्या, आणि सळ्याने शंभू राजांच्या डोळ्यामध्ये घुसवल्या. अरे शंभू राजाचं काय झालं असं तुम्ही बघा. रक्ताच्या सळ्या राजांच्या डोळ्यामध्ये घुसल्या, पण हा काय शंभू माझा औरंगजेबासमोर झुकला नाही. अरे पुत्र होता तो शुभांचा, लाल गुंड सळ्या त्याच्या गळ्यात रोबून पाहिल्या, डोळे बाहेर पडले, रक्त बंबाळले शंभू राजे. तिसरी सजा होती ती शंभू राजांची कातळ सोडायची. अरे पाकड्यात या यौवन आणि एवढे घाणेरड्या सजा या राजाला दिल्या. अरे माझा शंभू सहन करतो, त्या रयतेसाठी सहन करतोय. आणि तिसरी सजा होती शंभू राजांना कातळ सोडायची. शंभू राजांना जसं बकरं सोलताय ना तसं सोडलं, पण शंभू राजे या यवनासमोर नाही झुकले. सहन केला त्याने, शंभूने सहन करता माझा शंभू राजे झाले. राजाने सहन केलं आणि शेवटी जी सजा होती ती शंभू राजांची तुकडे तुकडे करायची सजा. हा शंभू राजा आपल्या समकमताला कधीच झुकलाच नाही, कारण त्याने छत्रपतींचं वचन दिलं होतं, चुके मोरे पण वागणार नाही. तसे ते माझे शंभू राजे, आणि आपण फक्त बदनाम केलेले शंभू राजे ऐकतोय. आणि शेवटची सदा शंभू राजांची तुकडे तुकडे करायची. आणि झालं, अरे तलवार घेऊन हमसे आले आणि शंभू राजांचे तुकडे तुकडा केला. माझ्या राजाचे, माझा राजा गेला, पण त्याने कोणासमोर झुकला नाही तो माझा शंभू, कारण त्याने पेरलं होतं, राजाने त्यांच्या अंगामध्ये पेरलं होतं ते बीज, ते राजाने त्याला घडवला होता.
जसं महासाहेबांनी शंभूराजानं घडवलं तसं महासाहेबाने शंभूराजानंही घडवलं आणि शंभूराजाने सहन केलं आणि शंभूराजाने आपले प्राण केलं पण शंभूराजे आणि कवी कदाच त्यांचा मित्र या मुघलांसमोर झुकले नाही राजेमध्ये म्हणून त्याच्यानंतर संताजी आणि धनाजीने या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये गाडली ते माझे मराठे तर मित्रांनो शंभूराजा तुम्ही ऐकला मगाचपासून गडबड करत होता पण शंभूराजाच्या वेळी तो मुलगा शांत झाला का झाला कारण त्याने शंभूराजाला माहिती आहे शंभूराजा त्याने बघितले नवीन सिरियल येऊन घ्या छत्रपती शंभूराजा अमोल कोल्ह्यांची सर्वजण आवडीने बघायचे मित्रांनो तुम्ही याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे छत्रपतीने आपल्याला घडवलं छत्रपतीने आपल्याला पुन्हा तयार रक्षण केलं पण आपण त्यांच्यासाठी काय केलं शिवप्रतिष्ठान मंडळ बघा हे मंडळ नुसतं त्याने आपल्यासाठी नाही केलं हे तुमच्यासाठीही केलंय कधीतरी तुमची शाळेची सहल असते ना सहलीला एकतर तिथे बोला या मंडळाबरोबर जाऊन आम्ही गड किल्ले साफसफाई करायची मित्रांनो त्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारण्यापेक्षा गड किल्ले साफ करून बघा तुम्हाला काय मजा येईल सोपी फार वाटेल मी किल्ला साफ केलाय कुठे घाण नाही केली एकदा तरी तुम्ही आपल्या आई वडिलांना घेऊन कधीतरी तुम्ही एक किल्ला बघा उजव्या बाजूला शस्त्रसाठा ठेवलेला आहे डाव्या बाजूला तुम्हाला शिवरायांची पूर्णपणे छायाचित्र त्या ठिकाणी माहिती आहे ती सर्वांनी